नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानज्योती एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. ज्ञानज्योती एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती आपण घेऊन आलेलो आहोत राज्यसेवा पूर्व परीक्षा PYQ ॲनालिसिस सीरीज. याच्यामध्ये आपण इतिहास या विषयापासून सुरुवात केलेली होती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024चा इतिहासाचा पेपर ॲनलाइज करणार आहोत. ठीक आहे, सुरू करू. आजचा फर्स्ट क्वेश्चन आहे, टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली? ठीक आहे, टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली? ऑप्शनमध्ये आहे बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय, श्रीपाद अमृत डांगे आणि अरविंद घोष. ठीक आहे, सो याच्यामध्ये माहिती आपल्याला श्रीपाद अमृत डांगे येणार नाही, बिकॉज त्यांचं काम जे आहे ते मोस्टली वर्कर मुवमेंट किंवा कामगार चळवळ आणि कम्युनिस्ट चळवळी जे आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. नेक्स्ट बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय आणि अरविंद घोष. ठीक आहे, सो हिस्ट्रीचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना पर्सनॅलिटी पाहायची आहे. ठीक आहे, ती पर्सनॅलिटी कशी आहे. सो याच्यामध्ये मोस्टली जर पाहिलं तर जास्तीत जास्त चान्सेस लाला लजपत राय हे असण्याचं आहे, बिकॉज यांच्यापैकी मोठी पर्सनॅलिटी, त्यामुळे जास्त काम. ठीक आहे, त्यामुळे शक्यता आहे की टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना त्यांनी केलेली असावी, त्यामुळे लाला लजपत राय. ठीक आहे, सो येस, लाला लजपत राय आणि जहालवादी चळवळ. ठीक आहे, तो टिळकांच्या विचारांवर आधारित टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली? लाला लजपत राय यांनी 1920 मध्ये लाहोर या ठिकाणी. ठीक आहे, तो या संस्थेमार्फत राजकीय प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यांच्या विचारांवर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांच्या जहालवादी तत्वांचा प्रभाव होता. 1921 मध्ये त्यांनी लाहोर येथे लोकसेवक मंडळ स्थापन केलेलं होतं आणि तसेच हिंदू मजूर संघ स्थापन करून त्यांनी मजुरांच्या शिक्षणासाठी कार्य केलं होतं. ठीक आहे, त्यांनी द पीपल आणि वंदे मातरम ही वृत्तपत्रे चालवली होती पंजाबमधून. ठीक आहे, द पीपल आणि वंदे मातरम. ठीक आहे, सो हिस्ट्रीच्या क्वेश्चनमध्ये ज्यावेळेस आपल्याला माहीत नसेल, ठीक आहे, तर पर्सनॅलिटी वाईज जायचं की कोणती मोठी पर्सनॅलिटी आहे. जेवढी मोठी पर्सनॅलिटी तेवढे त्यांच्यावरती क्वेश्चन विचारण्याची जी शक्यता आहे ती जास्त असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शनमध्ये पाहायचं, जनरली लहान पर्सनॅलिटी ज्यावेळेस 4 पैकी एखादी पर्सनॅलिटी मोठी असेल त्यावेळेस ते आन्सर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. परंतु हा अप्रोच कधी लावायचा आहे? ज्यावेळी आन्सर आपल्याला माहिती नसेल त्यावेळी. ठीक आहे, ज्यावेळेस माहिती असेल तो क्वेश्चन आपला इझी होऊन जातो, परंतु माहिती नसेल तर हा अप्रोच जनरली आपण लावू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणी एल्फिन्स्टन फंडासाठी वैयक्तिक 25,000 रुपये रक्कम दिली? ठीक आहे, एल्फिन्स्टन फंडासाठी कोणी 25,000 रुपये रक्कम दिलेली आहे असा क्वेश्चन आहे. ऑप्शन आहे बाळशास्त्री जांभेकर, नाना जगन्नाथ शंकर शेठ, रामकृष्ण भांडारकर आणि वामन आबाजी मोडक. ठीक आहे, तो आता इथे रक्कम दिलेली आहे रुपीज 25,000 रुपये. ठीक आहे, सो 25,000 रुपये रक्कम ही 19व्या शतकात अराउंड 1835-40च्या दशकात, ठीक आहे, कोण देऊ शकतं एवढी मोठी रक्कम? ठीक आहे, 25,000 रक्कम ही त्या काळाच्या मानाने सर्वात म्हणजे खूप जास्त रक्कम होती आणि ही कोण देऊ शकतो? जो माणूस खूप जास्त धनाढ्य आहे, पैसेवाला आहे. आणि असं कोण होतं आपल्यालाही माहिती आहे, जांभेकर प्रोफेसर होते एल्फिन्स्टन मध्ये, त्यांच्याकडे एवढी मोठी रक्कम असणे शक्य नाही. सेम रामकृष्ण भांडारकर हे सुद्धा काय होते, प्राच्यविद्या असेल किंवा त्या क्षेत्रात कार्यरत होते, त्यामुळे त्यांच्याकडे असणे नाही. वामन आबाजी मोडक यांच्याकडे नाही, परंतु जगन्नाथ शंकर शेठ ज्यावेळेस आपण अभ्यास करतो आपल्याला माहिती आहे खूप धनाढ्य किंवा श्रीमंत मुंबईचे, त्यांना काय बोललं जातं? अनक्राउन प्रिन्स बोललं जातं. ठीक आहे, मुंबईमध्ये भरपूर काम त्यांनी केलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे जगन्नाथ शंकर शेठ हे उत्तर आपल्याला यायला पाहिजे. रक्कम पाहून 25,000 रुपये रक्कम त्या काळी खूप मोठी रक्कम आहे आणि हे जे आपण याच्यात दिलेले आहे
रामकृष्ण भांडारकर असेल, बाळशास्त्री जांभेकर, नाना जगन्नाथ शेठ ह्या पर्सनॅलिटी किंवा हे समाजसुधारक आपण स्टडी करतो. तर समाजसुधारक स्टडी करताना फक्त फॅक्च्युअल गोष्ट लक्षात न ठेवता, फॅक्च्युअल कंटेंट लक्षात न ठेवता काय लक्षात ठेवायचंय, तर ती व्यक्ती कशी होती, ठीक आहे, तिची पर्सनॅलिटी कशी होती, तर या गोष्टी लक्षात घ्यायच्या पर्सनॅलिटी वाईज, ठीक आहे. बॅकग्राऊंड कसं होतं त्यांचं, ठीक आहे. तर या गोष्टी लक्षात घ्यायच्या. त्यामुळे हा क्वेश्चन सोपा होता. एल्फिन्स्टन फंड हा नाना जगन्नाथ शेठ यांच्या पुढाकाराने स्थापन झालेला होता. त्यामुळे त्यांचं योगदान त्याच्यात जास्त असणे आपल्याला पटतं, ठीक आहे. सो माउंट एल्फिन्स्टन हे मुंबई प्रांताचे पहिले गव्हर्नर होते, ठीक आहे, माउंट एल्फिन्स्टन. आणि त्यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचं काम केलेलं होतं. आणि त्यांच्या कार्याच्या स्मरणार्थ नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी एल्फिन्स्टन फंड उभारला होता, ठीक आहे. तो यात एकूण किती रुपये जमा झाले होते, 4,43,000 रुपये. आणि नानांनी वैयक्तिकरित्या 25,000 रुपये दिले होते. एल्फिन्स्टन यांच्या स्मरणार्थ शैक्षणिक संस्था सुरू करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे असं लॉजिक लावायचं आहे क्वेश्चन सॉल्व्ह करताना. क्वेश्चनचा आन्सर शोधायचं नाहीये, ते इलिमिनेट करायचे ऑप्शन, ठीक आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर सोपी गोष्ट आहे की 25,000 एवढी मोठी रक्कम कोण देऊ शकेल यांच्यापैकी, ठीक आहे. त्यामुळे आन्सर नाही शोधायचंय, तर ऑप्शन इलिमिनेट करून आन्सर जवळ जायचंय. त्यामुळे प्रश्न सॉल्व्ह करताना अप्रोच आन्सर शोधणं नाही, तर कोणता आन्सर असू शकत नाही ते बघायचं आपल्याला, ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन, सविनय कायदेभंग चळवळीत धारासना येथील सत्याग्रहात पुढीलपैकी कोणी सहभाग घेतला, ठीक आहे. सविनय कायदेभंग चळवळ मी आधी सांगितलं 1905 पासून 1947 पर्यंतच्या सर्व चळवळी घडामोडी ज्या आहेत त्या हिस्ट्रीत महत्वाच्या आहे. चळवळी किंवा घडामोडी हा कालखंड सर्वात जास्त याच्यावरती आपल्याला क्वेश्चन दिसतात. याच्यामध्ये मग गांधी चळवळ, गांधीजींनी पुढाकार घेऊन घेतलेल्या चळवळ किंवा इतर ज्या चळवळी असतील व्यवस्थित करायच्या आहे. सविनय कायदेभंग चळवळ महत्वाची चळवळ आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला माहितीच असायला हवं. तर सांगितले धारासना येथे कोणी सहभाग घेतला सत्याग्रहामध्ये, तर आपल्याला माहिती आहे, सोपा प्रश्न आहे. धारासनामध्ये होत्या सरोजिनी नायडू, ठीक आहे. त्यामुळे हा खूप इझी कॅटेगरीतला क्वेश्चन आहे, सगळ्यांना माहिती असतो, ठीक आहे. तो PYQ येऊन गेलाय, तर ह्या वर्षीच्या अभ्यासात आपल्याला काय करायचं की सविनय कायदेभंग चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ आणि त्याचे नेतृत्व आणि ठिकाण, कोणत्या ठिकाणी कोणत्या नेत्यांनी नेतृत्व केलं, तसेच कायदेभंग चळवळीचा उद्देश काय होता, त्याच्यानंतर त्याच्यातून आउटपुट काय आलं, तर ह्या सगळ्या गोष्टी करून ठेवायच्या. त्यामुळे सविनय कायदेभंग चळवळ व्यवस्थित करायची आहे. हा सोपा क्वेश्चन होता. सरोजिनी नायडू, धारासना विचारलंय, नंतर मणिपूर विचारतील किंवा वायव्य भारतात विचारतील. सो अशा वेगवेगळ्या भागात हा सत्याग्रह झालेला आहे, त्यामुळे वेगवेगळे नेतृत्व विचारू शकतात, ठीक आहे. सो सरोजिनी नायडू गुजरातमधील धारासना सत्याग्रहाचे त्यांनी नेतृत्व केले, ठीक आहे. त्यानंतर त्यांच्यासोबत कोण होता, गांधीजींचे चिरंजीव मणिलाल गांधी आणि इमाम साहेब हे सुद्धा त्यांच्या सोबत होते. त्यामुळे आपण प्रश्न येऊ शकतो की सरोजिनी नायडू यांनी धारासना या ठिकाणी जे सत्याग्रह केले, तर त्यांच्या सोबत कोण होतं, तर इमाम साहेब आणि मणिलाल गांधी, ठीक आहे. नेक्स्ट 1930 रोजी सुरू झालेल्या दांडी सत्याग्रहात देखील त्यांचा सहभाग होता. त्यांचे इतर कार्य पाहिलं तर कानपूर येथील काँग्रेस अधिवेशन जे झालं 1925 मध्ये, तर त्याच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होत्या. हा सुद्धा PYQ आहे आणि पुन्हा विचारू शकतात. तो पहिली भारतीय महिला काँग्रेसचे अध्यक्ष कोण होत्या, तर सरोजिनी नायडू. आणि त्यांनी कानपूर येथील सेशन जे होतं काँग्रेसचं अधिवेशन ते हे केलं होतं, त्याच्या त्या अध्यक्षा होत्या, ठीक आहे. नंतर दुसरी गोलमेज परिषद जी झाली, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता आणि महात्मा गांधीकडून त्यांना भारताची कोकिळा
ही उपाधी दिलेली होती. त्याचबरोबर त्या राष्ट्रीय स्त्री संघाच्या अध्यक्षा होत्या. हा सुद्धा PYQ आहे. राष्ट्रीय स्त्री संघाच्या अध्यक्षा होत्या कोण? सरोजिनी नायडू. ठीक आहे. तो त्यामुळे चळवळी व्यवस्थित करायचा 1905 ते 1947 चा कालखंड हिस्ट्रीच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे आधुनिक इतिहासामध्ये, त्यामुळे तो व्यवस्थित करायचा आहे. ठीक आहे. सो फोर्थ क्वेश्चन, 1857च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणाकडे होते? ठीक आहे. 1857च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणाकडे होते? ऑप्शन मध्ये काय? तात्या टोपे, अझीमुल्ला, नानासाहेब आणि मौलवी अहमदुल्ला. त्याच्यात आपल्याला माहिती आहे मौलवी अहमदुल्ला नाही. ठीक आहे. तर नानासाहेब, तात्या टोपे, इथे नेतृत्व विचारले, अझीमुल्ला पण नाहीये आपल्याला माहिती आहे. तो या दोघांमध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालं होतं. बऱ्याच जणांचा हा क्वेश्चन चुकला होता की कानपूरमध्ये नेतृत्व कोणी केलं होतं. सगळ्यांना माहिती की कानपूरमध्ये नानासाहेब आणि तात्या टोपे हे दोघेही सामील होते त्या ठिकाणी. परंतु इथे शब्द काय आहे? नेतृत्व. नेतृत्व या शब्दामुळे या दोघांच्यात आपल्याला जर कन्फ्युजन झालेलं असेल तर आन्सर येतं नानासाहेब. कारण नानासाहेब काय होते? त्या ठिकाणचे राजे होते. सो नेतृत्व कोण करतं? राजा. त्यामुळे नानासाहेब यांनी नेतृत्व केलं होतं. त्यामुळे क्वेश्चन वाचताना काय पाहायचं? अंडरलाईन करायचे काय? इम्पॉर्टंट वर्ड्स किंवा महत्वाचे शब्द जे अंडरलाईन करायचे, ज्याच्यातून आपलं कन्फ्युजन दूर होऊ शकतं. ज्याने नेतृत्व या शब्दाचा व्यवस्थित अर्थ काढला त्याचा आन्सर बरोबर आलं. ठीक आहे. परंतु जे तात्या टोपे आणि नानासाहेब यांच्यात कन्फ्यूज झाले आणि ज्यांना नेतृत्व या शब्दाचा अर्थ किंवा त्याने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, त्यांचा जर सामील झाले असं असतं तर तात्या टोपे, नानासाहेब दोन्ही आलं असतं. परंतु नेतृत्व विचारले त्यामुळे नानासाहेब. त्यामुळे क्वेश्चन इझी बनला इथे. परंतु बऱ्याच जणांचा हा त्यावेळी चुकलेला होता. ठीक आहे. नेक्स्ट आहे विख्यात वारली चित्रकार जिव्या सोमा म्हसे यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले? ठीक आहे. तो विख्यात वारली चित्रकार आहेत जिवा सोमा म्हसे यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे? हा जो PYQ आहे हा ज्यावेळेस राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह होती त्यामध्ये हा PYQ विचारलेला आहे मेन्सला. ठीक आहे. परंतु त्यावेळेस काय विचारलं की जिवा सोमा म्हसे किंवा वारली चित्रशैली जी आहे तर त्याच्याशी रिलेटेड व्यक्ती कोण आहे हे विचारलं होतं. तर त्याचा आन्सर होतं जिव्या सोमा म्हसे. आणि त्याच्यात पुढे जाऊन विचारलं आयोगाने की त्यांना कोणत्या पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर याच्यामध्ये पद्मभूषण, शिल्पगुरु, पद्मश्री, नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे की पद्मभूषण आणि पद्मश्री, तर याच्यात बुकमध्ये बऱ्याच म्हणजे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर आपल्याला हे माहिती की त्यांना पद्मश्री मिळालेला आहे. पद्मश्री जिव्या सोमा म्हसे. त्यामुळे एवढं नाव जरी माहित असेल तर आपला आन्सर सोपं होतं. ठीक आहे. सो बी माहिती आपल्याला असायला हवं. बी फक्त एकातच आहे त्यामुळे सोपा होतो. फक्त नाव जरी माहित असेल पद्मश्री जिव्या सोमा म्हसे तरी सुद्धा आपला आन्सर येते. आयोगाने अवघड केलेलंच नाही, सोपं आपला आन्सर येण्यासाठी डिरेक्ट आपल्याला हिंट दिलेली आहे. त्यामुळे आयोगाला फक्त एवढं माहिती आहे की तुम्हाला अपेक्षित आहे की तुम्हाला त्यांचं नाव तरी माहिती असावं. सो पद्मश्री जिव्या सोमा म्हसे आणि एवढीच माहिती पाहिजे याच्याबद्दल, जास्त माहिती नकोय आपल्याला. त्यामुळे आपल्याला कळतं की हे बरोबर आहे. ठीक आहे. जर पद्मभूषण भेटला असता तर मे बी आधी पद्मश्री पण आला असता, परंतु पद्मभूषण आणि पद्मश्री एकत्रित दिलेला नाहीये. त्यामुळे आणि जनरली मॅक्झिमम इन्क्लूड करणार. आता हा ट्रायबल आर्ट्स साठी अवॉर्ड दिलाय, नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स, तर मग हाच न्यायचा. जर त्यांना पद्मश्री मिळालाय तर हा अवॉर्ड मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे. त्यामुळे पद्मश्री आणि पद्मभूषण मधून पद्मश्री फक्त नाव जरी माहित असलं तरी आपलं काम होतंय. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
सिमुक हा डॅश डॅश घराण्याचा संस्थापक होता. ठीक आहे, हा प्रश्न आहे प्राचीन भारत. सो प्राचीन भारताचा जो इतिहास आहे त्यातून क्वेश्चन आहे. आपण आधी पाहिलं ही जी घराणे दिली शक, कण्वा, त्याच्यानंतर शुंग आणि सातवाहन. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहेत. आपण ही सगळी घराणे पाहतो. तर सिमुक हा डॅश डॅश घराण्याचा संस्थापक होता. सोपा क्वेश्चन आहे. सातवाहन, सिमुक कोणत्या घराण्याचा संस्थापक होता? सातवाहन घराण्याचा होता. इम्पॉर्टंट आहे. सातवाहन घराणे महाराष्ट्रात होतं. ठीक आहे, त्यामुळे त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाणार आहे. त्यामुळे आणि सातवाहन आपण मागच्या पण PYQ मध्ये पाहिलंय की यांच्यावरती सातवाहन घराण्यावरती क्वेश्चन विचारले जातात. सातवाहन घराण्याचा राजा हल, त्याचं पुस्तक गाथा सप्तशती. ठीक आहे, गाथा सप्तशती. त्याच्यानंतर गौतमीपुत्र सातकर्णी. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांचे वाकाटक यांच्यासोबत असलेले संबंध. तो इम्पॉर्टंट आहे. सातवाहन घराणे महाराष्ट्रात होते. त्यांची राजधानी, त्यांची स्थापना कोणी केली, त्याच्यामध्ये त्यांची दरबारातील भाषा कोणती होती, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट राजे कोणते होते, त्यांचं पुस्तके कोणती होती, सो इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हा सोपा क्वेश्चन होता. सिमुक हा सातवाहन घराण्याचा राजा होता. येस, तो सातवाहन घराण्याचा संस्थापक होता सिमुक. इथून पुढे लक्षात ठेवायचंय. सिमुक हा सातवाहन घराण्याचा राजा होता. त्याचा उल्लेख कुठे? नाणेघाट येथील अभिलेखात आहे. आता क्वेश्चन असाही बनू शकतो की नाणेघाट येथील अभिलेखात खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाचा उल्लेख आहे? तर सिमुक याचा आहे. ठीक आहे, तो सातवाहन घराण्यातील जर प्रमुख राजे पाहिले तर सातकर्णी प्रथम जो सिमुकचा मुलगा होता, म्हणजे त्या घराण्यातील दुसरा राजा. त्याने 2 अश्वमेध केले, एक राजसूया यज्ञ केला आणि दक्षिणापथपती. ठीक आहे, ही त्याची उपाधी होती. त्यामुळे हा पण क्वेश्चन होऊ शकतो प्रोबॅबल की दक्षिणापथपती ही जी उपाधी होती कोणत्या सातवाहन राजाने धारण केलेली होती. ठीक आहे, तो नेक्स्ट गौतमीपुत्र सातकर्णी याने शक राजा नहपान याचा पराभव केला होता. त्याचा उल्लेख नाशिक शिलालेखात आढळतो. हे सुद्धा विचारू शकतात की नाशिक शिलालेखात कोणत्या सातवाहन राजाचा उल्लेख आढळतो. सातवाहन इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे कारण की ती सत्ता महाराष्ट्रात होती. ठीक आहे, त्यानंतर यज्ञश्री सातकर्णी. ठीक आहे, सातवाहन वंशातील शेवटचा पराक्रमी राजा होता आणि शुंग घराण्याचा संस्थापक पुष्यमित्र शुंग होता. ठीक आहे, सो शुंग घराणं 2 नंबरला जे दिलंय. ठीक आहे, सो एवढं लक्षात ठेवायचं की सातवाहनांचा शेवटचा राजा होता यज्ञश्री सातकर्णी. ठीक आहे, सो शुंग घराण्याचा संस्थापक पुष्यमित्र शुंग. त्यानंतर कालिदासाचे मालविका अग्निमित्र हे नाटक शुंग राजपुत्र अग्निमित्र आणि मालविका यांच्या कथेशी संबंधित आहे. हा पहिला 2023चा हा PYQ आहे. मालविका अग्निमित्रावरती क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामुळे राजघराणं, त्याचा पहिला संस्थापक आणि शेवटचा राजा याच्यावरती विचारलं किंवा इम्पॉर्टंट जे राजे आहेत ज्यांच्या काळात काही इम्पॉर्टंट घडामोडी झालेल्या आहेत हे विचारलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन त्याच्यानंतर की अहमदाबाद मधील गिरणी कामगारांच्या लढ्यात महात्मा गांधी यांच्या सोबत असलेल्या प्रमुख महिला सहकारी कोणत्या? ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे की महात्मा गांधी आल्यानंतर महिलांचा सहभाग काय झाला? वाढला. स्वातंत्र्य चळवळीत महिलांचा सहभाग वाढला. ठीक आहे, महिलांचा सहभाग वाढला. त्यामुळे या चळवळीत महिलांच्या सहभागावरती कोणत्या प्रमुख महिला सहभागी होत्या आणि त्यांनी काय कार्य केलं याच्यावरती विचारलं जातं. तर महात्मा गांधी ज्यावेळेस भारतात आले चंपारण्य सत्याग्रहानंतर त्यांनी दुसरी एक चळवळ किंवा दुसरा एक प्रश्न त्यावेळी उपस्थित झाला होता, अहमदाबाद गिरणी कामगारांचा संप. ठीक आहे, तो
दुसरी जी चळवळ होती त्यांनी आल्यानंतर, ज्या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा भूक हड़ताळ केलेली, ठीक आहे, तो म्हणजे अहमदाबाद मधील गिरणी कामगारांचा संप, ठीक आहे. तो त्यावेळी आपल्याला पण माहिती, त्यावेळी अनुसया साराभाई, अंबालाल साराभाई जे गिरणी मालक होते त्यावेळेस, ठीक आहे, तो अनुसया साराभाई या अंबालाल साराभाई यांच्या बहीण होत्या आणि त्यांनी कामगारांच्या बाजूने लढण्यासाठी महात्मा गांधीजींना त्या ठिकाणी बोलवलेलं होतं, ठीक आहे. त्यामुळे हा सोपा क्वेश्चन आहे आणि आपल्या चौकटीतला आहे, काही बाहेरचा विचारलेला नाहीये, याचा आन्सर प्रत्येकाला यायलाच पाहिजे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे चुकीच्या जोड्या ओळखा, ठीक आहे. काय विचारलंय? चुकीच्या जोड्या ओळखा, ठीक आहे. आपल्याला जनरली सवय असते, आपण याच्यातल्या बरोबर जोड्या, जनरली क्वेश्चन विचारला जातो की बरोबर जोडे ओळखा किंवा जोड्या लावा, ठीक आहे, जोड्या लावा. त्यामुळे आपल्याला सवय की बरोबर जे आहे तेच आपण पाहतो आणि ऑप्शन मध्ये तेच क्लिक करतो. त्यामुळे काय करायचंय, घाई करायची नाही, क्वेश्चन मध्ये काय विचारले व्यवस्थित लक्ष द्यायचं. चुकीच्या जोड्या विचारलं, ठीक आहे. सो अब्दुल समद प्रसिद्ध चित्रकार, तख्ते ताऊस मयूर सिंहासन, राजपुत्र आझम शाह बहमनी शासक आणि बीबी का मकबरा दिलरस बानो यांचे स्मारक, ठीक आहे. तो क्वेश्चन मध्ये बघितलं तर दोन ओळखीचे वाटतात की जे सगळ्यांना माहिती असतात, बीबी का मकबरा, दिलरस बानो यांचं स्मारक छत्रपती संभाजीनगर मध्ये. तो हे बरोबर आहे, आपल्याला कळालं. सो चुकीची विचारली आहे तर तिथं बरोबर आहे, त्यामुळे डी तर येणार नाही आणि डिरेक्ट आपला ऑप्शन येतोय एक, बरोबर आन्सर, ठीक आहे. किंवा दुसरं एक की आपल्याला हे माहिती आहे की अब्दुल समद हा मुघलकालीन प्रसिद्ध चित्रकार होता, हे पण माहिती आहे. तो येणार नाही, एक ऑप्शन जातोय आणि पुन्हा डी माहिती आहे त्यामुळे हा पण जातो. तो ऑप्शन आहे सी. आणि हे जर बघितलं तर अब्दुल समद मुघलकालीन चित्रकार, बीबी का मकबरा मुघलकालीन वास्तू, तख्ते ताऊस मुघलकालीन मयूर सिंहासन, परंतु राजपुत्र आझम शाहने विचारले बहमनी शासक. सो डिरेक्टली नॉर्थ वरून साऊथ वरती, ठीक. त्यामुळे चुकीचं. राजपुत्र आझम शाह हा औरंगजेबाचा पुत्र होता, त्यामुळे तो पण मुघल शासक होता, जे इथे या ठिकाणी चुकवलेलं आहे. त्यामुळे जेवढा अभ्यास केलाय त्याच्यावरून जे काय आपल्याला माहिती आहे ते अप्लाय करायचे आणि त्याच्यावरून आन्सर काढायचे, डिरेक्ट आन्सर वरती जायचं नाहीये. ते पहा, अब्दुल समद हा अकबरच्या काळातील प्रसिद्ध चित्रकार होता, ठीक आहे. भारतात मुघल लघुचित्र शैली विकसित करण्यात त्याचा वाटा होता आणि अकबराच्या शाही कार्यशाळा जी होती, त्याने जो कारखाना उभा केला होता पेंटिंगसाठी, त्याचे नेतृत्व त्याने केलेले होतं. अब्दुल समद नाव लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी आहे अब्दुल समद, मुघलकालीन किंवा अकबराच्या काळातील चित्रकार. नेक्स्ट आहे तख्ते ताऊस, ही तख्त ए ताऊस, हे काय आहे, मयूर सिंहासन, ठीक आहे, शाही सिंहासन होते तख्ते ताऊस, ठीक आहे. याच्या मागील बाजूस मोराची नक्षी होती, त्यामुळे त्याला तसं नाव पडलेलं होतं, ठीक आहे. त्यानंतर बीबी का मकबरा छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे, आपण पाहिलेलं पण आहे बऱ्याच जणांनी, ठीक आहे. सो औरंगजेबाचा मुलगा प्रिन्स आझम शाह यांनी आपल्या आई दिलरस बानू बेगम म्हणजे रबिया उल दुरानी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधले. नेक्स्ट आहे राजपुत्र आझम शाह, ठीक आहे, इकडे सांगितलंय आझम शाह मुघल सम्राट, राजपुत्र आझम शाह म्हणजेच मिर्झा अबुल फयाज कुतुबुद्दीन मोहम्मद आझम हा औरंगजेबाचा मुलगा असून 1707 मध्ये अल्प काळासाठी तो 7वा मुघल सम्राट होता, ठीक आहे. त्यामुळे लक्ष द्यायचं की इतर 3 जोड्या जर मुघल साम्राज्याबद्दल विचारलंय आणि मध्येच बहमनी शासक असं टाकून दिलंय तर हे चुकीचं असण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे, ठीक आहे. त्यामुळे ते लक्षात ठेवायचं.
नेक्स्ट क्वेश्चन आता, कोठारी कमिशनच्या शिफारसीवर आधारित 1968च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुख्य सूत्रे कोणती होती? आपण आधी पण पाहिलंय, कोठारी कमिशन विचारलंय. ठीक आहे, कोठारी कमिशन किंवा कोठारी समिती, त्याच्यानंतर राधाकृष्ण समिती, राधाकृष्ण समिती असेल. ठीक आहे, मुदालियार समिती. ठीक आहे, हे विचारलं आहे याच्यावरती, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व भारतात त्याच्यावरती आपल्याला शिक्षणावरती क्वेश्चन आणि पर्टिक्युलरली समित्यांवरती क्वेश्चन दिसतात. ठीक आहे, कोठारी समिती इम्पॉर्टंट समिती होती. त्याच्यानंतर राधाकृष्ण समिती असेल, ही सुद्धा इम्पॉर्टंट होती. तर याच्यावरती क्वेश्चन आपल्याला जाताना दिसतंय. आपण लास्ट व्हिडिओच्या PYQ मध्ये पण पाहिले, कोठारी कमिशन वरती क्वेश्चन आहेत. ठीक आहे, सो आधारित जे 1968 कोठारी समितीच्या शिफारसीवरती जे आपलं 1968चं शैक्षणिक धोरण ठरवण्यात आलं, तर त्याची मुख्य सूत्रे कोणती होती असं विचारलंय. ठीक आहे, तो वयाच्या 14 वर्षापर्यंत सक्तीचे व मोफत शिक्षण. ठीक आहे, नेक्स्ट, शिक्षकांसाठी उच्च स्थान व सुधारित वेतन. शिक्षकांसाठी उच्च स्थान व सुधारित वेतन. आणि राष्ट्रीय ठोस उत्पन्नाच्या किमान 10% शिक्षणासाठी खर्च. ठीक आहे, तो राष्ट्रीय ठोस उत्पन्नाच्या किमान 10% शिक्षणासाठी खर्च. तर व्यवस्थित वाचलं तर पहिलं काय दिलंय, वयाच्या 14 वर्षापर्यंत सक्तीचे व मोफत शिक्षण. ठीक आहे, म्हणजे प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षण जे आहे ते काय द्यायचं, मोफत आणि सक्तीचं. हे असू शकतं कारण आधीपासूनही स्वातंत्र्यपूर्व काळातही ही मागणी होती, त्यामुळे हे असू शकतं. त्यानंतर शिक्षकांसाठी उच्च स्थान व सुधारित वेतन. यस, त्यामुळे तर जे काही टॅलेंटेड शिक्षक असतील ते या प्रोफेशनकडे वळतील, त्यामुळे हा सुद्धा एक सुधारणा असू शकते. तिसरा जर पर्याय पाहिला तर राष्ट्रीय ठोस उत्पन्नाच्या किमान 10% शिक्षणासाठी खर्च. आपण जर व्यवस्थित स्टडी केलेला असेल इकॉनॉमीचा, किंवा ज्यावेळेस आपण इकॉनॉमिक सर्वे वाचतो किंवा बजेट वाचतो, त्यावेळेस आपल्याला कळतं की आपण अजूनही शिक्षणावरती 2 ते 2.5% एवढाच खर्च करतो. आरोग्यावरती 1.5% म्हणजे 1.5% आपल्या GDPच्या खर्च करतोय आपण. ठीक आहे, सो GDPच्या 2 ते 2.5% शिक्षण आणि 1.5% आरोग्य, इतका कमी खर्च आपण आरोग्य आणि शिक्षणावरती करतोय. तो आपण जास्तीत जास्त मागणी किती करू शकतो, 3 ते 5%. डिरेक्टली 10% मागणी आपण करू शकत नाही. आणि ती आतापर्यंत जर आपण 2.5 वरती आहे, तर 1968ला आपल्याकडे खूप साऱ्या प्रायोरिटीज होत्या, प्रायोरिटी एरियाज होते काम करण्यासाठी. शेती होतं, उद्योग होता, त्यामुळे शिक्षणावरती त्या काळात एवढी डिमांड करू शकत नाही. त्यामुळे ती जी आहे ती चुकीचं असणारच आहे. कॉमन सेन्स बोला किंवा लॉजिक बोला किंवा जनरल इन्फॉर्मेशन, आपल्याला ज्यावेळेस आपण इकॉनॉमी स्टडी करतो तर जनरल इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे आपल्याला. आपण बजेट स्टडी करतो, ठीक आहे, बजेट असेल किंवा इकॉनॉमिक सर्वे असेल, हा स्टडी करतो, त्याच्यावरून आपल्या इकॉनॉमी बद्दल बेसिक नॉलेज जे आहे ते आपल्याला पाहिजे. त्यामुळे बेसिक नॉलेज या ठिकाणी चेक केलेलं आहे. सो 10% नाही, ते ॲटलिस्ट 3 ते 5% असायला हवं. त्यामुळे ती ऑप्शन कट होऊन आपला डिरेक्टली आन्सर येते. त्यामुळे सगळ्या समितीच्या सगळ्या शिफारसी पाठ करण्याची गरज नाही. ज्या काही मेन आणि महत्त्वाच्या आहेत आणि वेगळ्या आहेत त्याच करायच्या आहेत. सगळ्या शिफारसी पाठ करत बसायच्या नाही. ठीक आहे, इम्पॉर्टंट ज्या आहेत त्याच करायच्या आहेत. ठीक आहे, येस, कोठारी आयोग 1964ला आला होता. ठीक आहे, आणि त्या आयोगाच्या शिफारसींवरती आधारित धोरण, शैक्षणिक धोरण जे आहे ते 1968चं होतं. ठीक आहे, येस,
येस, भारतीय शिक्षण व्यवस्थेतील क्रांती म्हणून हे समिती ओळखली जाते किंवा आयोग ओळखला जातो. महत्वाच्या शिफारसी जर पाहिल्या तर रात्रीचे महाविद्यालय सुरू करणे. नेक्स्ट, शिक्षण पद्धतीत त्रिभाषा सूत्र. ठीक आहे, म्हणजे एक मातृभाषा, हिंदी आणि इंग्रजी. ठीक आहे, सो त्रिभाषा सूत्र त्यांनी सुचवलं होतं. शालेय शिक्षण मातृभाषेत आणि उच्च शिक्षण इंग्रजी अशा माध्यमातून द्यावे. त्यांनी 10+2+3 म्हणजे काय, तर माध्यमिक, प्राथमिक प्लस माध्यमिक 10 वर्ष, उच्च माध्यमिक 2 वर्ष आणि कॉलेज म्हणजेच डिग्रीचे 3 वर्ष अशी शिक्षण रचना सुचवली होती. याच्यावरती बऱ्याचदा क्वेश्चन दिसतात. ठीक आहे, कोठारी आयोगाचं सूत्र होतं 10+2+3. डॉक्टर त्रिगुण सेन यांच्या अध्यक्षतेखाली मग पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968 जाहीर झाले यांच्या अध्यक्षतेखाली. आणि ते कोणाच्या शिफारसीवरती होतं, कोठारी आयोगाच्या. 14 वर्षापर्यंत सक्तीचे व मोफत शिक्षण आणि शिक्षकांना उच्च स्थान यावरती भर देण्यात आला होता. ठीक आहे, सो सोपा क्वेश्चन होता, बेसिक लॉजिक वरती सॉल्व्ह होणारा होता. ठीक आहे, नेक्स्ट आहे 10 नंबरचा क्वेश्चन. सुलतानशाहीच्या शासन काळात खालीलपैकी कोणता कर अनुक्रमे हिंदू, मुस्लिम जमीनदारांकडून घेतला जात होता. ठीक आहे, इथे हायलाइट काय करायचं, हिंदू, मुस्लिम, जमीनदार, जमीनदारांकडून. ऑप्शन पाहिले, जिझिया व शर, जिझिया व खम्स, खम्स व जकात आणि खिराज व जकात. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्या ओळखीचा आहे जिझिया. आपल्याला माहिती आहे जिझिया हा कर हिंदूंवरती लावला जायचा, धार्मिक कर होता तो संरक्षणासाठी. ठीक आहे, सो जिझिया येणार नाही, तो सगळ्यांवरती होता, फक्त जमीनदारांवरती नव्हता. राहिलं खिराज आणि जकात आणि खम्स आणि जकात. ठीक आहे, सो याच्यामध्ये आपल्याला आपण 50-50% पर्यंत आलोय. मग इकडे आपल्याला चूज करायचं आहे. मग याच्यापैकी आपण कोणताही एक चूज करू शकतो. याचा आन्सर आहे खिराज व जकात. सो ऍटलिस्ट आपली पॉसिबिलिटी जी आहे ती 50-50% वरून आली, 50-50% झाली 25% वरून. ठीक आहे, त्यामुळे उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस वाढले, कारण जमीनदार हा शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे. त्याच्यावरून आपले 2 ऑप्शन जे आहे ते कट होत आहेत. ठीक आहे, सो खिराज आणि जकात. तो मुघल काळातील कर प्रणाली जी आहे ती आपण ऑलरेडी स्टडी करतो हिस्ट्रीमध्ये. ठीक आहे, न्यू रिफॉर्म्स असेल, कोणता कर कोणत्या मुघल सम्राटाने लावला, कोणता रद्द केला, ह्या गोष्टी आपण चेक करतो. ठीक आहे, किंवा अभ्यासात असतात ह्या आणि इन्क्लूड करायच्या आहेत, कारण याच्यावरती PYQ दिसत आहेत. ठीक आहे, सो दिल्ली सल्तनत काळातील कर प्रणाली जर पाहिली तर खिराज आणि जकात हे प्रमुख कर होते. खिराज हा जमीन कर असून तो मुस्लिम आणि बिगर मुस्लिम जमीन मालकांवरती आकारला जायचा. खिराज. अलाउद्दीन खलजीने तो उत्पादनाच्या सुमारे 50% इतका निश्चित केला होता, इतका जास्त होता, उत्पादनाच्या 50%. त्यानंतर जकात जो आहे हा मुस्लिमांसाठी धार्मिक कर व धर्मादाय देणगी असून तो संपत्तीच्या ठराविक टक्केवारीवरती आकारला जात असे. जिझिया हा इस्लामिक राज्यातील बिगर मुस्लिम प्रजेकडून संरक्षणाच्या बदल्यात घेतला जाणारा कर होता. प्रथम कुतुबुद्दीन ऐबकने जिझिया सुरू केलेला होता आणि अकबराने तो रद्द केला होता. खम्स काय आहे, खम्स हा युद्धातील लुटीवरील कर होता. ठीक आहे, खम्स काय होता, युद्धातील लुटीवरील कर होता. ठीक आहे, त्यामुळे कर प्रणाली जी आहे मुघल सल्तनत मधली, कारण त्यांनी त्याच्यामध्ये अनेक रिफॉर्म किंवा सुधारणा आणल्या होत्या. प्रत्येक सुलतानांनी नवीन नवीन सुधारणा आणल्या होत्या. स्पेशली अलाउद्दीन खलजी असेल, अलाउद्दीन खिलजी, मोहम्मद तुगलक असेल, त्यानंतर अकबर असेल, यांनी इम्पॉर्टंट रिफॉर्म्स केलेले कर प्रणालीमध्ये. त्यामुळे ते करताना त्यांचे स्पेशल त्यांनी काही सुधारणा केल्या कर प्रणालीत, कोणते कर आणले, कोणते कर रद्द केले, हे आपल्याला आपल्या अभ्यासात आणायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे
इसवी सन 1907 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर, ठीक आहे, सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली हा आपला विजय आहे असे विधान कोणी केले? ठीक आहे. सो 1907 ला आपल्याला माहिती आहे काय झालं होतं. 1907 काय झालं होतं? सुरत स्प्लिट किंवा सुरत फाळणी किंवा स्प्लिट होता. ठीक आहे. सुरतचा स्प्लिट झालेला, काँग्रेस या ठिकाणी डिवाइड झाली होती जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये. ठीक आहे. बंगालची फाळणी, तर स्वदेशी चळवळ जी होती ती बंगाल बाहेर ठेवायची की पूर्ण भारतामध्ये ती सुरू करायची, त्यामध्ये पण फक्त स्वदेशीचा प्रसार की बॉयकॉट, ठीक आहे, करायचा, याच्यावरती जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये जो वाद झालेला त्याच्यातूनच पुन्हा सुरत या ठिकाणी काय झालेलं, काँग्रेसमध्ये फूट पडली होती. सुरत फूट पडलेली होती 1907 ला. मग ही फूट जी पडली काँग्रेसमध्ये, तर याच्यात काय सेंटेन्स दिलंय, सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली म्हणजेच फूट पडली हा आपला विजय आहे, असं सेंटेन्स कोणी केलेलं आहे? तर याच्यामध्ये ऑब्विसली लोकमान्य टिळक असं प्रतिपादन किंवा असं बोलणार नाही. ठीक आहे. काँग्रेसने चांगलं काम करावं, स्वातंत्र्यासाठी काम करावं, हे ठीक आहे. तो काँग्रेस कोलमडल्यावरती असं विधान टिळक करणार नाही. सो ऑप्शन कट. नेक्स्ट, 1907च्या वेळेस लॉर्ड कर्झन हा गव्हर्नर नव्हता किंवा भारतात नव्हता, त्यामुळे लॉर्ड कर्झन पण कट राहिला. लॉर्ड मोर्ले आणि लॉर्ड मिंटो. तर त्यावेळी लॉर्ड मोर्ले, ठीक आहे, लॉर्ड मोर्ले हा काय होता, भारत सेक्रेटरी होता भारताचा. ठीक आहे. आणि मिंटो हा काय होता, गव्हर्नर जनरल. ठीक आहे. त्यामुळे भारताचा सेक्रेटरी आणि लॉर्ड मिंटो यांच्यामध्ये जर पाहिलं तर कोण ऑप्शन असणार आहे किंवा हे स्टेटमेंट कोण करणार आहे, लॉर्ड मिंटो. ठीक आहे. कारण तो गव्हर्नर जनरल होता, त्यामुळे हे स्टेटमेंट, अशा प्रकारचं स्टेटमेंट आपण त्याच्याकडून अपेक्षित करू शकतो. नंतर 1909 ला आलेला मोर्ले मिंटो रिफॉर्म. ठीक आहे. सो लॉर्ड मोर्ले याचा ऑप्शन आहे. 2 ऑप्शन ऑलरेडी कट होता, या दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, परंतु जनरली हे अशा प्रकारचे स्टेटमेंट भारतात असणाऱ्या गव्हर्नर जनरल कडून एक्सपेक्टेड आहे, त्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे, लॉर्ड मिंटो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या शासकाच्या कालखंडात अब्दुल रझाक या फारशी प्रवाशाने विजयनगरला भेट दिली होती? ठीक आहे. मी आधी सांगितलं, ज्यावेळेस आपण प्राचीन भारताचा इतिहास, प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत करतो, मध्ययुगीन भारताचा इतिहास आपण पाहतो, तर त्याच्यामध्ये जे काही प्रवासी आहेत, प्रवासी ज्यांनी भारताला भेट दिलेली आहे, ती कोणत्या राजाच्या काळात दिली, त्यांनी कोणते साहित्य जे आहे त्याच्यावरती लिहिलं आणि भारताबद्दल काय निरीक्षण केलंय, या गोष्टी करणं गरजेचं आहे. आपण आधीच्या पण व्हिडिओत पाहिले, हिस्ट्रीमध्ये या दोन, प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारतातील जी हिस्ट्री आहे याच्यावरती जे परकीय प्रवासी होते त्यांच्यावरती वारंवार क्वेश्चन दिसत आहेत. त्यामुळे सिंपल गोष्ट आहे, त्या प्रवासाचं नाव, कोणत्या राजाच्या काळात आला आणि त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलं किंवा भारताबद्दल काय वर्णन केलेलं आहे, या 3 गोष्टींची लिस्ट बनवून पाठ करायचं आहे. ठीक आहे. तो इथे विचारलंय, अब्दुल रझाक हा फारशी प्रवाशाने विजयनगरला भेट दिली, तर कोणाच्या काळात दिली? हरिहर, कृष्णदेवराय, देवराय आणि देवराय 2. ठीक आहे. तो कृष्णदेवराय आपण डिटेलमध्ये स्टडी करतो, त्यांच्यामध्ये नाहीये. ठीक आहे. हरिहर पहिला संस्थापक होता, त्याच्या काळातही नाहीये. राहिले देवराय 1 आणि देवराय 2. सो आपण पुन्हा 50-50 पर्यंत आलो. तिथे रिस्क घेऊन आपण या दोघांपैकी एक कोणतं तरी क्लिक किंवा टिक करू शकतो. त्याचा आन्सर आहे देवराय 2. ठीक आहे. सो ॲटलिस्ट 50-50 पर्यंत आपण येत आहोत.
ठीक आहे. परंतु हा अभ्यासाचा विषय आहे किंवा चौकटीतला प्रश्न आहे, त्यामुळे यायला हवं. ठीक आहे. कारण वारंवार क्वेश्चन जे आहे याच्यावरती जातात. आपण आधीच्या व्हिडिओत पाहिले विचारलेले आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट 13 नंबरचा क्वेश्चन. हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले? रिपीटेड क्वेश्चन. ठीक आहे. सो हा आहे रिपीटेड PYQ. आपण पाहिले हर्षवर्धन वरती आधीही क्वेश्चन विचारलेले आहे. हर्षवर्धन हा उत्तर भारतातील शेवटचा असा राजा होता की ज्याच्या काळात उत्तर भारत जो होता तो एकत्रित किंवा एकसंध राहिला होता. त्याच्यानंतर तेवढं मोठं साम्राज्य कोणाचं नव्हतं. ठीक आहे. सो हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिलं? प्रियदर्शिका, हर्षचारित, रत्नावली आणि नागानंद. सो सोपा क्वेश्चन आहे, आपल्याला माहिती आहे हर्षचारिता लिहिली बाणभट्ट, त्यामुळे हर्षचारिता येणार नाही. ठीक आहे. सो बी आपण कट करू शकतो. बी कट केला तर डिरेक्ट ऑप्शन येतो आणि आपल्याला ही माहिती आहे की प्रियदर्शिका, नागानंद आणि रत्नावली ही हर्षाने लिहिलेली किंवा हर्षवर्धनने लिहिलेली पुस्तके आहे किंवा त्याने लिहिलेलं ते साहित्य आहे. आणि बाणभट्टाची हर्षचारिता प्रसिद्ध आहे. त्यामुळे सोपा क्वेश्चन आपल्या चौकटीतला. साहित्य जे आहे ते आपण पाहिलं की इम्पॉर्टंट आहे. मालविका अग्निमित्र असू दे, कालिदासांचं असू दे, त्याच्यानंतर सातवहन राजा हला आहे, त्याच्यानंतर हर्षवर्धनच्या काळात आहे. ठीक आहे. ते इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरती क्वेश्चन दिसतात, त्यामुळे इन्क्लूड करायचं आहे. ठीक आहे. सो हर्षवर्धन यांनी प्रियदर्शिका, रत्नावली आणि नागानंद ही नाटके लिहिली. नागानंद हे 5 अंकी नाटक असून त्यात विद्याधर राजपुत्र व मलयवती यांचा विवाह व प्रेम कथा हा विषय आहे. त्याच्यानंतर रत्नावली हे 4 अंकी नाटक असून राजा उदयन व सागरिका म्हणजेच रत्नावली यांच्या प्रणय कथेवरती आधारित आहे. तर प्रियदर्शिका हे 3रे नाटक असून यात बौद्ध धर्माच्या जीवनशैलीचा उल्लेख आहे. हर्षाच्या दरबारात बाणभट्ट होता आणि बाणभट्टाने लिहिली होती हर्षचारिता. हर्षचरित्र जे आहे ते बाणभट्टाने लिहिलेलं आहे. कोणताही राजा स्वतःचं चरित्र लिहिणार नाही. त्यांच्याकडे त्यावेळी राजकवी होते दरबारात, ज्यांच्याकडून ते हे चरित्र लिहून घेतलं जायचं. त्यामुळे हर्षचरित्र जे आहे ते कट होऊन इतर 3 जे आहे ते आपल्याला भेटतात. तो 14 नंबरचा क्वेश्चन. नेहरू अहवालात खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आलेले आहे? नेहरू अहवाल आधी पण सांगितलंय, इम्पॉर्टंट घडामोडी, हिस्ट्रीमध्ये महत्वाची घडामोडी होती, ही घटना होती नेहरू अहवाल. ठीक आहे. कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले होते? वसाहतींचे स्वातंत्र्य मिळणे म्हणजेच अचिव्हिंग डॉमिनियन स्टेटस, स्वशासन मिळणे म्हणजेच अचिव्हिंग होम रूल, 2 राष्ट्रांची निर्मिती आणि पूर्ण स्वातंत्र्य मिळवणे. ठीक आहे. तर याच्यामध्ये एलिमिनेट जर करत केलं तर नेहरू अहवालात त्यावेळी 2 राष्ट्रांची निर्मिती काँग्रेसने कधी डिमांड केली होती का? नाही. ठीक आहे. त्यामुळे कट. त्यानंतर आहे पूर्ण स्वातंत्र्य मिळवणे आणि स्वशासन मिळवणे. स्वशासन मिळवणे हे आपलं उद्दिष्ट कधी होतं? 1916 होम रूलच्या वेळी, होम रूल चळवळीच्या वेळी. आता राहिलं पूर्ण स्वातंत्र्य मिळवणे आणि वसाहतीचे स्वातंत्र्य मिळवणे. तर पूर्ण स्वातंत्र्य मिळवलं आपण 1929ला जी लाहोर अधिवेशन झालं त्याच्यामध्ये आपण ही पहिल्यांदा डिमांड केलं होतं. ठीक आहे. लाहोर अधिवेशनात 1929 ज्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. त्यावेळी आपण पूर्ण स्वातंत्र्य मिळवणं हे आपलं उद्दिष्ट आहे हे प्रतिपादन केलं होतं. त्यामुळे ऑप्शन काय राहतो? वसाहतीचं स्वातंत्र्य मिळवणं. अचिव्हिंग डॉमिनियन स्टेटस हे नेहरू अहवालात प्रमुख उद्दिष्ट होतं आणि त्यामुळे सुभाषचंद्र बोस, त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांसारखे जे तरुण होते ते या उद्देशाला किंवा त्यांचा याला विरोध होता. कारण की मागून काय मागताय तुम्ही? तर वसाहतीचे स्वातंत्र्य, ना की पूर्ण स्वातंत्र्य. आणि त्यामुळे लाहोर अधिवेशनात डिमांड झाली पूर्ण स्वातंत्र्य मिळवणे. त्यामुळे सोपा क्वेश्चन होता. नेहरू अहवालावरती क्वेश्चन आपल्याला सतत दिसतात. ठीक आहे.
तो सायमन आयोगाचा बहिष्कार केल्यानंतर 1928 मध्ये मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली नेहरू अहवाल बनवण्यात आलेला. त्यांना काय काम दिलं होतं? भारतासाठी राज्यघटनेचा आराखडा तयार करणे. मग या अहवालात वसाहतीचे स्वराज्य म्हणजेच डॉमिनियन स्टेटस हे भारताचे उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले. ठीक आहे, आधीच सांगितलं. आणि त्यामुळे काही लोक नाराज होते अहवालावरती. अजून काय शिफारसी होता? केंद्र आणि प्रांतामध्ये अधिकार विभागणी करावी. ठीक आहे, प्रांतांना आवश्यक स्वायत्तता द्यावी. केंद्रात इंग्लंडच्या राजाच्या अधिपत्याखाली 2 सभागृहांचे कायदेमंडळ असावे. मंत्रिमंडळ कायदेमंडळास जबाबदार. ठीक आहे, गव्हर्नर जनरल पंतप्रधानांची निवड करेल. स्वतंत्र मतदारसंघ रद्द करावे आणि राखीव जागांची तरतूद करावी. अल्पसंख्याकांच्या हक्क व संस्कृतीचे संरक्षण करावे. नागरिकांसाठी 19 मूलभूत हक्कांची यादी यात प्रस्तावित करण्यात आली होती. आणि हा अहवाल भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो, कारण लॉर्ड बर्केनहेड याने भारतीयांना किंवा काँग्रेसला आवाहन केलं होतं स्वतःचं संविधान किंवा राज्यघटना तयार करण्यासाठी. आणि त्यामुळे नेहरू अहवाल आला. ठीक आहे, नेहरू अहवालामध्ये आपलं काय उद्दिष्ट होतं? वसाहतीचे स्वातंत्र्य, ना की पूर्ण स्वातंत्र्य. ठीक आहे, सो नेहरू अहवाल असेल. त्याच्यानंतर जिन्नांचे 14 पॉइंट्स जे आले तर ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट घटना आहे ती हिस्ट्रीमध्ये. ठीक आहे, सो नेक्स्ट क्वेश्चन लास्ट. स्वदेशी चळवळीची विस्तार केंद्र आणि संबंधित व्यक्ती. आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी चळवळ झाली, स्वदेशी चळवळ वेगवेगळ्या ठिकाणी झाली. सविनय कायदेभंग चळवळ असेल, चले जाव चळवळ असेल, त्याच्यात सेम क्वेश्चन पॅटर्न आपल्याला दिसतो की ती ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी नेतृत्व कोणी केलेलं आहे. ठीक आहे, सो जोड्या बघू. मुंबई, दिल्ली, पंजाब, मद्रास. इकडे चिदंबरम पिल्लाई, लाला लजपत राय, लोकमान्य टिळक, सय्यद रजा हैदर. सोपा क्वेश्चन. मुंबईमध्ये आपल्याला माहिती लोकमान्य टिळक होते, सो चं 3 पाहिजे. डिरेक्ट आन्सर, एक विदिन अ सेकंड. ठीक आहे, नेक्स्ट मद्रासचं माहिती होतं आपल्याला चिदंबरम पिल्लाई, सो डीचं 1 आलं तरी 2 ऑप्शन कट होऊन 2 राहतात. पंजाबमध्ये माहिती आहे लाला लजपत राय आणि दिल्लीमध्ये सय्यद रजा हैदर. सो पुन्हा इझी कॅटेगरीचा क्वेश्चन, परंतु ह्याच्यात लक्षात काय ठेवायचं? हे पाठ हे माहिती असायलाच हवं. परंतु याच्यातून लक्षात काय ठेवायचं की आयोग कसा क्वेश्चन विचारतंय की ज्या काही चळवळी झाल्या ते चळवळीची ठिकाणं आणि त्याच्यातून ते चळवळ त्या ठिकाणी कोणी नेतृत्व केलं. जसं की सविनय कायदेभंग धाराच नाही ते कोणी केलेलं? सरोजिनी नायडू. ते एकाच क्वेश्चन पेपरमध्ये 2 सेम ह्याचे क्वेश्चन दिसतात, सेम पॅटर्नचे क्वेश्चन दिसतात. ठीक आहे, सो हिस्ट्रीचे 2024चे आपण पाहिलं पेपर रिलेटिव्हली इझी होता, कारण की बरेचसे जे एरियाज होते नोन होते. ठीक आहे, त्यामुळे प्राचीन असेल, मध्ययुगीन आणि आधुनिक तिन्ही लेवलचे क्वेश्चन जे होते सोपे होते. ठीक आहे, सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 2025चे क्वेश्चन पेपर पाहूया. ठीक आहे, चालेल. थँक्यू.